आपण एक चॅप्टर पाहत होतो मॅथ्सचा. ठीक आहे, त्या चॅप्टरचं नाव काय आहे, कोण सांगेल बरं? आपण बुधवारी लास्ट लेक्चर घेतलं होतं, मागच्या बुधवारी. तर त्या चॅप्टरचं नाव काय आहे, धड्याचं नाव काय आहे? 8th स्टँडर्डचे स्टुडंट आहात ना आपण सगळे? हॅलो, माझा आवाज ऐकू येत नाही का? हॅलो, सविता पाटील, येस सर. सुरनाथ. हा, माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? हो सर. येस सर. ओके. हा हा, तर आपण मागच्या पाठामध्ये म्हणजे मागच्या वीक मध्ये, आठवड्यात कोणता पाठ सुरू केला होता, काय आठवतंय का? आणि उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, तुम्ही बोललात तर मला कळेल ना की तुम्हाला काय समजलंय. परिमेय व अपरिमेय संख्या. ओके, ठीक आहे. मग तोच टॉपिक आपण पाहणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामधला आपण सराव संच 1.1 पूर्ण केला होता आणि 1.2 मधली काही गणितं केली होती आणि काही गणितं आपल्याला सोडवायची होती, बरोबर? तर मी सगळ्यांसोबत आता स्क्रीन शेअर करतोय. 2 सेकंड थांबा, मी स्क्रीन शेअर करतोय तुमच्यासोबत. हा, माझा आवाज येतोय सर्वांना? येस सर.
ठीक आहे, मी स्क्रीन प्रेझेंट करतोय, जस्ट मिनिट. स्क्रीन दिसते माझी? नो सर. एक मिनिट हा, येते, प्रेझेंट होते, एक मिनिट. आता दिसते? येस सर. ओके. सो सॉरी, थोडस टेक्निकल ग्लिच आला होता. माझं सगळी सिस्टम डाऊन झाली आणि अचानकपणे मी लेफ्ट झालो. ठीक आहे. सो मागच्या भागामध्ये आपण परिमेय संख्यांची ओळख पाहिली होती. म्हणजे नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या यांची उजळणी घेऊन परिमेय संख्या कशा तयार होतात ते आपण पाहिलं होतं. परिमेय संख्या ज्या आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहितो, म्हणजे P/Q किंवा M/N या स्वरूपात लिहितो, त्यांना परिमेय संख्या म्हणतो. आणि परिमेय संख्यांना आपण संख्या रेषेवर कसं दाखवायचं हे आपण पाहिलं होतं. ठीक आहे, इथपर्यंत आठवतंय का सगळ्यांना? येस सर. त्याच्या पुढचा पार्ट आपण पाहूया की परिमेय संख्यांची तुलना कशी करायची आणि परिमेय संख्यांचा क्रमसंबंध कसा पाहायचा हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सराव संच 1.1 आपला पूर्ण झाला होता. आणि दुसरं की, एक मिनिट हा, माझा लॅपटॉप थोडासा हँग झालाय. तर याच्या पुढचा पार्ट आपण पाहतोय की सगळ्यांना स्क्रीन दिसते ना माझी? येस सर. येस सर. त्याच्यातली काय दिसतंय तुम्हाला स्लाइडवर? एका पारड्यामध्ये वजा 500. परिमेय. बरं, आता स्लाइड बदलली का? हो सर. ठीक आहे. हा, तर याच्यामध्ये आता आपण पाहतोय की लहान संख्या कशी बघायची आणि मोठी संख्या कशी ओळखायची. परिमेय संख्यांची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा त्या अपूर्णांकाच्या स्वरूपात असतात, बरोबर, अंश आणि छेदाच्या स्वरूपात असतात. मग आपल्याला कळत नाही की मोठी संख्या कोणती आणि छोटी संख्या कोणती. तेव्हा शून्याच्या डावीकडे जाताना परिमेय संख्या, जेव्हा आपण शून्याच्या डावीकडे जातो म्हणजे ऋण संख्या असतात त्या नेहमी लहान असतात. आणि शून्याच्या उजवीकडे जाताना म्हणजे उजव्या साईडला जाताना संख्या ह्या मोठ्या होत जातात. म्हणजे परिमेय संख्या जर शून्याच्या उजवीकडे असतील तर ती मोठी असते आणि परिमेय संख्या शून्याच्या डावीकडे असतील तर ती लहान असते. ठीक आहे. मग जेव्हा दोन अपूर्णांकाची तुलना करायची असते तेव्हा आपण काय करतो, सुरुवातीला त्यांच्या छेदामध्ये ज्या संख्या आहेत त्यांनी एकमेकांना तिरपे गुणतो आणि छेदामध्ये पुन्हा त्या दोन संख्यांचा जो छेद आहे त्यांचा गुणाकार करून त्याच्यातील क्रमसंबंध ठरवतो. मग याच्यावर आधारित आपली गणितं झाली होती. आणि त्याच्या पुढचा पार्ट आपण पाहत होतो की जसं की 4/5 व 2/3 यांचा लहान मोठेपणा ठरवा असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग सुरुवात काय करायची की आता या ठिकाणी तर हे दोन्ही संख्या ज्या आहेत 5/4 व 2/3 यातली मोठी संख्या आणि छोटी संख्या ओळखायला अवघड आहे. मग अशा वेळेस 5/4 म्हणजे 5
अंशात आहे आणि छेदात किती आहे 4. तर दुसरीकडं दुसरी जी संख्या दिलेली आहे ती काय आहे 2/3 म्हणजे अंशात 2 आणि छेदात 3. मग दुसऱ्या संख्येच्या छेदात किती आहे 3. पहिल्या संख्येच्या छेदात किती आहे 4. मग 3 ने 5 ला गुणायचं, तिरका गुणाकार करायचा. 5 गुणिले 3 करायचं आणि 4 गुणिले सुद्धा 3 करायचं. म्हणजे दुसऱ्या संख्येतल्या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणायचं. आणि पहिली संख्याच्या छेदामध्ये जे 4 होते त्या 4 ने दुसऱ्या संख्येतील अंशाला आणि छेदाला पहिलं गुणाकार करायचं. का तर दोन्ही संख्यांचा छेद समान नसेल तर आपण कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान हे शोधूच शकत नाही. म्हणून 5 गुणिले 3 केलं आणि 4 गुणिले 3 केलं. तर 5 त्रिक 15 आणि 4 गुणिले 3 4 त्रिक 12. दुसरीकडे 2 गुणिले 4 केलं आणि 3 गुणिले 4 केलं तर उत्तर किती आले 8/12. आता ह्या दोन्ही संख्या ज्या मिळाल्यात 15/12 आणि 8/12 यांचा छेद समान झाला. जोपर्यंत छेद समान होत नाही तोपर्यंत आपण कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी ते सांगू शकत नाही. आता दोघांचा छेदचा समान आहे, मग 15 मोठे का 8 तर 15 मोठे. तर 15 ज्या साईडला मोठे आहे तिथे आपण जास्तीचं चिन्ह दाखवतो, म्हणजे ग्रेटर दॅन हे चिन्ह वापरतो. मग ग्रेटर दॅन चिन्ह कसं मोजलं जातं, ज्या साईडला 2 टोके असतात ती संख्या मोठी, ज्या साईडला एकच टोक असतं ती संख्या लहान. मग इथे बघा दोन्ही टोकं एका ठिकाणी जोडले ती संख्या आहे 8. आणि ज्या साईडला तोंड उघड आहे, जसं मगरीचं तोंड उघडं असतं ना त्यासारखं त्या चिन्हाचं तोंड उघड आहे, मग ती संख्या मोठी. मग इथे 15 ही मोठी संख्या आहे. मग 15च्या छेदात किती होते 12. पण 15/12 आपल्याला कुठे मिळालेले आहेत, पहिल्या संख्येसाठी मिळालेले आहेत. म्हणजे 5/4 ही संख्या मोठी आहे 2/3 पेक्षा. समजलंय का? हे मागच्या वेळेस आपण शिकलो होतो आणि इथूनच पुढे आपल्याला शिकायचंय. कळलंय का तुम्हाला? कळलं असेल तर थम्सअप करा, नसेल समजलं तर मग पुढे जाऊया आपण. काय प्रश्न आहेत का तुम्हाला? मागच्या भागामध्ये आपण हे पाहिलं होतं. आणि जर एक संख्या धन असेल आणि दुसरी संख्या ऋण असेल तर मग अशा वेळेस काय करायचं? ऋण संख्या म्हणजे काय? शून्याकडच्या डावीकडच्या संख्या. शून्याकडच्या डावीकडच्या सगळ्या संख्या ह्या लहान असतात. मग इथे 4/5 ही धन संख्या आहे. मग धन संख्या ज्या ठिकाणी येते त्या साईडला चिन्ह मोठं येतं. म्हणजे 4/5 कडे बघा मगरीचं तोंड उघडलेलं आहे आणि ऋण 7/9 शून्याच्या डावीकडे येते म्हणून लहान आहे, म्हणून त्याच्याकडे एकच टोक आलेलं आहे. म्हणजे दोन्ही टोकं जोडलेली जिथे असतात ती संख्या लहान, ज्या साईडला तोंड उघडं असतं मगरीचं तोंड ती संख्या मोठी. म्हणजे इथे 4/5 हे मोठे आहेत आणि वजा 7/9 हे लहान आहेत. आणि इथे आपण गुणाकार करायचा नसतो. जेव्हा ऋण संख्या आणि धनसंख्यांची तुलना केलेली असते त्यावेळेस धनसंख्या ही मोठी असते. ठीक आहे, मग आता आपण पुढे जाऊया. आणि हे प्रश्न सोडवले होते. 2 ऋण संख्यांची तुलना जेव्हा करतो तेव्हा सुरुवातीला आपण काय सांगतो की दोघांचं ऋण चिन्ह काढून टाकतो, पुन्हा तिरकस गुणाकार करून छेद समान करतो. मग जी संख्या मोठी आहे ती ठरवतो. पण हे दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे जे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे त्याचं विरुद्ध चिन्ह आपल्याला वापरावं लागतं. आणि दुसरं एक मेथड की जर आपल्याला 2 संख्यांचा लहान मोठेपणा जर ठरवायचा असेल तर सुरुवातीचा हा एक रूल लक्षात ठेवा की दोन्ही संख्यांचा छेद काय आहे तो पहिला बघायचा. जसं की 5/4 व 2/3 तुमच्या समोर आहे. ह्या 2 संख्यांचा पहिला छेद काय आहे तो पहिला पाहायचा. तर पहिल्या संख्येमध्ये छेद आहे 4, दुसऱ्या संख्येमध्ये छेद आहे 3. ठीक आहे, मग 3 ने पहिल्या संख्याच्या अंशाला आणि छेदाला गुणायचं. म्हणजे पहिली संख्या काय होती 5/4 बरोबर, दुसरी संख्या काय होती 2/3. मग 3 ने पहिल्या संख्याच्या अंशाला आणि छेदाला गुणलं की उत्तर आलं आपल्याला 5/12. मग दुसरी संख्या आहे तशी लिहून घ्यायची. दुसऱ्या संख्येमध्ये छेद काय आहे 3 होता बरोबर, मग पहिल्या संख्येला त्यांनी गुणलेलं आहे. मग आता पहिल्या संख्येमध्ये छेद किती होता 4. मग ह्या 4 ने पहिल्या संख्येच्या अंशाला म्हणजे दुसऱ्या संख्येच्या अंशाला आणि तिसऱ्या संख्याच्या अंशाला छेदाला गुणलं तर गुणाकार किती येणार 2 गुणिले 4 8
आणि 3 × 4 केलं तर 12 हे उत्तर येणार. मग याच्यामध्ये आपल्याला काय कळतं की दोन्ही संख्यांचे छेद समान झाले. छेद समान झाल्यानंतर आपल्याला कोणती संख्या लहान कोणती संख्या मोठी हे कळायला सोपं जातं. आणि जी संख्या मोठी असते ती नेहमी उजव्या साईडला येते आणि जी संख्या लहान असते ती नेहमी डाव्या साईडला असते. मग आता 8 कुठे असणार आहे? डावीकडे असणार आहे का उजवीकडे? 8 हे 15च्या डावीकडे असणार आहेत. म्हणून इथे 15/12 आणि 8/12 याची जर तुलना केली तर 15 हे मोठे आहेत 8 पेक्षा, म्हणून मगरीचं तोंड हे 15कडे उघडणार. कळतंय? 15/12 हे 8/12 पेक्षा मोठे आहेत. पण 15/12 हे उत्तर कोणत्या किमतीसाठी मिळालं होतं? तर 5/4 साठी मिळालं होतं. म्हणून 5/4 हे 2/3 पेक्षा मोठे आहेत. म्हणून आपल्याला हा परीक्षेला प्रश्न येतो की लेस दॅन, इज इक्वल टू और ग्रेटर दॅन या चिन्हांचा उपयोग करून परिमेय संख्यातील क्रमसंबंध ओळखा. आणि याच्यामध्ये एक शेवटचं वाक्य आहे, परिमेय संख्येचा अंश व छेद यांना जर एकाच संख्येने शून्येतर संख्येने गुणले तरी तिच्यामध्ये काही किमतीमध्ये बदल होत नाही. याच्यावर आधारित गणित आपल्याला विचारलं जातं की परिमेय संख्येचा अंश व छेद यांना शून्येतर संख्येने गुणले तर संख्या तीच राहते. म्हणजे काय? जर याच्या पुढचं बघूया आपण. शून्येतर संख्या म्हणजे शून्य सोडून कोणतीही संख्या. जर इथं 5/3 आहे, समजा 5/3 आहे, ह्या संख्येच्या अंशाला मी कशाने गुणलं? 5 ने गुणलं. छेदाला पण कशाने गुणलं? 5 ने गुणलं. तरी सुद्धा त्याचं स्वरूप काय राहणार आहे? 5/3च राहणार आहे. कसं ते पण सांगतो. 5 × 5 केलं उत्तर किती येतं? 25. आणि 5 × 3 केलं उत्तर किती येतं? 15. म्हणजे 25/15 ची किंमत आणि 5/3 ची किंमत हे काय आहेत? समान आहेत. हेच इथे सांगितलेलं आहे आपल्याला की जर आपण अंश म्हणजे परिमेय संख्याच्या अंशाला आणि छेदाला शून्य सोडून कोणत्याही संख्येने जर गुणलं तरी त्याच्या मूळ किमतीत काहीच बदल होत नाही. याच्यावरचं आधारित उदाहरण आपण पुढे पाहूया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा, एक गणित आहे ते 3/5 व 6/10 या परिमेय संख्या आहेत. यांची तुलना करा. आता मी सांगतो की 3/5 व 6/10 यांच्यामध्ये कोण मोठा आहे कोण छोटा आहे तुम्हाला ठरवायचंय. तर मी सांगतो दोन्ही संख्या समान आहेत. आता तुम्ही बोलाल कसं सर, दोन्ही तर कशा समान आहेत? तर पहिलं पॉइंट बघा, आपण काय करतो सुरुवातीला की 3/5 आहे तसा लिहिला, बरोबर. 3 ला कितीने गुणल्यावर उत्तर 6 येतं रे? 3 ला कितीने गुणलं तर उत्तर 6 येईल? 3चा पाढा मोजा बरं. 3 × 3 आणि 3 × 2 6. म्हणजे कितीने गुणावं लागेल? 2 ने. मग आता तर आपण नियम शिकला की परिमेय संख्येच्या अंशाला आणि छेदाला जर एकाच संख्येने गुणलं तरी त्याच्या मूळ किमतीत काहीच बदल होत नाही. मग 3/5 ला जर आपण 2 ने गुणलं, 3 × 2 केलं आणि 5 × 2 केलं तर उत्तर किती येतं? 6/10 येतं ना. मग जर परिमेय संख्येच्या अंशाला आणि छेदाला जर एकाच संख्येने गुणलं तर त्याच्या मूळ किमतीत काहीच बदल होत नाही. जसा इथे 6/10 आहे, 6 आणि 10 हे कुणाच्या पाड्यामध्ये येतात? आठवतंय का तुम्हाला? पाडे येतात का? 6 आणि 10 कुणाच्या पाड्यामध्ये येतात? 2च्या पाड्यामध्ये येतात ना. बे एक्के बे, बेत्रिक 6 म्हणजे 3चा भाग लागतो पुन्हा. आणि बे पंचे 10 पुन्हा उत्तर किती आलं? म्हणजे 6/10 ला जर आपण एकाच संख्येने भागलं तरी सुद्धा उत्तर किती येतं? 3/5. आणि 3/5 ला जर एकाच संख्येने गुणलं तरी उत्तर किती येतं? 6/10. म्हणजे 3/5 आणि 6/10 हे वेगवेगळे आहेत का? लहान मोठे आहेत का? तर ते नाहीयेत. बरोबर. याचा अर्थ की त्यांची किंमत कशी आहे? समान आहे.
त्यांची तुलना कशी होते, समान होते. मग हाच नियम मी इथे सांगितला तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी, जो आपण पाहिला तो हाच नियम होता की जर परिमेय संख्येच्या अंशाला, बघा हे शेवटचं वाक्य सांगतोय, परिमेय संख्येचा अंश व छेद यांना शून्येतर संख्या म्हणजे शून्य सोडून कोणत्याही संख्येने जर गुणलं, अंशाला पण आणि छेदाला पण, तर त्याच्या मूळ किमतीत काहीच बदल होत नाही, दोन्ही राहतात, समान राहतात. मग हेच तर गणित आता आपण पाहिलं, इथे 3/5 होता आणि दुसरी जी किंमत होती 6/10, यांची तुलना करायला सांगितली आहे. हे वेगवेगळे आहेत का, तर नाहीये. कसं ओळखलं की 3/5 ला जर 2 गुणलं, 3 ला पण 2 गुणलं आणि 5 ला जरी 2 गुणलं, तर उत्तर किती येतं, 6/10. म्हणजे 6/10 आणि 3/5 यांचं मूळ रूप काय येतं, पुन्हा 3/5 येतं. म्हणून या दोन्ही संख्या कशा आहेत, सम. हे आपण सराव संच 1.2 मधला पहिला भाग पूर्ण केला होता, याची रिव्हिजन दिली. पण याच्या पुढचा जो पार्ट आहे ना, तो महत्वाचा आहे, परिमेय संख्याचे दशांश रूपात रूपांतरण करणं. म्हणजे परिमेय संख्यांचं दशांश रूप कसं बनतं ते आपल्याला शोधायचंय. मग याचे दोन प्रकार पडतात, खंडित दशांश रूप आणि अखंडित दशांश रूप. खंडित म्हणजे संपणार, अखंडित म्हणजे सातत्याने पुढे चालू राहणार. मग ह्याची व्याख्या काय तर ते समजून घेऊया. परिमेय संख्येच्या अंशाला त्याच्या छेदाने भागताना दशांश अपूर्णांकाचा उपयोग केला तर त्या संख्येचे दशांश रूप मिळते. सर ही व्याख्या वाचली मी खरी, पण मला अर्थच कळाला नाही. म्हणजे काय, परिमेय संख्या म्हणजे काय, तर जी संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो, जसं 4/5 ही परिमेय संख्या आहे, किंवा m/n, m/n. एन छेद म्हणजे कुठला, जी आडवी रेष मारतो ना त्याच्या डिवाइड मध्ये, म्हणजे रेषेच्या खालच्या संख्येला आपण काय बोलतो, छेद, आणि रेषेच्या वरच्या संख्येला काय बोलतो, अंश. यस सविता, काय प्रश्न आहे का, हँड रेज केला. सर मी ते सांगतो. ओके. मग रेषेच्या वरच्या संख्येला आपण काय बोलतो, अंश, आणि रेषेच्या खालच्या संख्येला काय बोलतो, छेद. मग आता ह्यांनी काय सांगितलंय की जी अंशामधली संख्या आहे त्याला भागायचंय कोण आणि कोणत्या संख्येने, छेदातल्या संख्येने. म्हणजे 4 ला जर आपण 5 ने भागलं आणि जे उत्तर मिळेल ते आपल्याला दशांश रूपात मिळतं, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे एम काय झाला, अंश, म्हणजे इथे 4 काय झाला, अंश, छेद काय झालं, 5. मग ह्यांचा भागाकार जर केला तर आपल्याला त्याचं रूपांतरण कशामध्ये मिळतं, दशांश रूपात मिळतं. हेच इथं सांगितलंय, परिमेय संख्येच्या अंशाला त्याच्या छेदाने भागताना दशांश अपूर्णांकाचा उपयोग केला तर, दशांश अपूर्णांक म्हणजे टिंबाचा उपयोग केला, दोन संख्यांच्या मध्ये असलेल्या टिंबाचा उपयोग केला, त्याला दशांश अपूर्णांक बोलतो, दशांश चिन्ह बोलतो आपण त्याला. तर त्याचं रूपांतरण कशात मध्ये होतं, दशांश रूपात होतं. मग तरी सुद्धा सर मला हे कळालं नाही, तर मग मी अजून सोप्या पद्धतीत सांगतो. बघा, नीट लक्ष द्या, तुमच्याकडे वही पेन आहे, लिहायची काही गरज नाही. जी गोष्ट लिहायची आहे, जी काही सोडवायची आहे तेव्हा तुम्ही सोडवा. ही पीपीटी मी पुन्हा तुमच्यासोबत शेअर करतो, मग तुम्ही सावकाश व्यवस्थितपणे लिहित बसा. पण जर तुम्ही लिहायला लागला मी शिकवताना आणि माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष नसेल, फक्त घाईघाईमध्ये लिहित राहिला, तर तुम्हाला मी काय शिकवलंय तीच कळणार नाही आणि मग तुमची गणित चुकणार. त्यामुळं लिहिण्यासाठी थोडा वेळ घ्या. तुम्हाला मी पीपीटी ग्रुपवर पाठवतो, त्यातलं तुम्ही पुन्हा लिहू शकता. जे काय उत्तर आहे ते तुमच्याकडेच राहणार आहे, तुमच्याकडून कोण घेणार नाहीये ते, ठीक आहे. त्यामुळं पहिलं काय शिकवतोय ते समजून घ्या. तर आता इथे एक संख्या आहे, मी दाखवतोय तुम्हाला. मी भागाकाराचं चिन्ह दाखवलंय, 7/4. म्हणजे मला जो भागाकार करायचा होता ना, ती संख्या आहे 7/4. सॉरी, उलट झालं. हा, ठीक आहे, 7/4 म्हणजे 7/4 ही संख्या आहे. मग इथं अंश काय आहे, उबाळे, इथे अंशामध्ये कोणती संख्या आहे,
माझी स्क्रीन दिसते? अंशामध्ये कोणती संख्या आहे? कोणती? 7. 7. व्हेरी गुड बेटा. आणि छेदामध्ये? 4. बरोबर. मग आता आपल्याला जर त्याचं दशांश रूप काढायचंय तर अंशाला काय करतो? छेदातील संख्येने भागतो. मग भागाकार कसा केला जातो ते दाखवतोय तुम्हाला. मग 7/4 म्हणजे भाज्याच्या ठिकाणी आपण 4 लिहिलं, भागाकाराचं चिन्ह काढलं, त्याच्यामध्ये आपण उत्तर लिहिलं. मग 4च्या पाड्यामध्ये 7 येतात का? तर बाबा नाहीयेत. पहिलं लक्ष द्या, मी कोणाला विचारलेलं नाहीये. ठीक आहे, 4च्या पाड्यामध्ये तर 7 येत नाही. मग 4च्या पाड्यामध्ये 7 पेक्षा छोटी असलेली संख्या कोणती आहे? स्वतः 4च आहे. 4 एक्के 4. 4 पेक्षा लहान संख्या कोणती नाहीये. 4 दुने 8 होईल. मग जर 7ला जर भागायचंय तर 4च्या पाड्यामध्ये 7 पेक्षा लहान संख्या कोणच नाहीये. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? 4ला 4 एक्के 4 लिहावं लागेल. म्हणजे भागाकाराच्या ठिकाणी 1 लिहावं लागेल. आणि 7च्या खाली किती लिहावे लागतील? 4. आणि भागाकार करताना आपण 2 संख्यांची वजाबाकी करतो. बरोबर. मग 7 वजा 4. 7 मधनं 4 गेले, उरतात किती? तर बाबा 3. मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. 7चं चिन्ह किती होतं? अधिक. म्हणून +3 उरले. मग आता प्रश्न पडतो की अरे 4च्या पाड्यामध्ये तर 3 येत नाहीत, मग काय करायचं? मग अशा वेळेस आपण दशांश अपूर्णांकाचा उपयोग करतो. मग 1च्या नंतर म्हणजे 4च्या पाड्यामध्ये तर 3 येत नाहीत, मग आपण जिथं भागाकारामध्ये 1 लिहिलाय ना, त्या 1च्या बाजूला लिहितो दशांश चिन्ह. 1च्या बाजूला काय लिहिलं? दशांश चिन्ह लिहिलं. मग दशांश चिन्ह लिहिल्यामुळे आपण 3च्या बाजूला 1 शून्य वाढवू शकतो. प्रत्येक वेळेस किती शून्य वाढवू शकतो? जो बाकीमध्ये संख्या आली आहे ना 3, त्या बाकीच्या बाजूला 1 शून्य वाढवण्याची परमिशन आपल्याला कोण देतं? दशांश चिन्ह देतं. मग 1 नंतर मी काय लिहिला? भागाकारामध्ये दशांश चिन्ह. मग दशांश चिन्ह लिहिल्यामुळे मी 3च्या बाजूला काय लिहू शकतो? 1 शून्य लिहू शकतो. त्याची अनुमती आपल्याला असते. बरोबर. मग आता 4च्या पाड्यामध्ये 30 येतात का? तर आपण मोजू. 4 एक्के 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चोक 16, 4 पंचे 20, 4 सक 24. बरोबर. 4 7 28, 4 8 32. अरे 4च्या पाड्यामध्ये तर 30 येत नाहीयेत, 32 येत आहेत. मग ते घेणार का आपण? नाही. 32 पेक्षा लहान असलेली संख्या कोण आहे? 4 7 28. म्हणजे मला भागाकारामध्ये काय लिहावे लागेल? 7 लिहावे लागतील. आणि 4 7 28 म्हणजे 30च्या खाली किती लिहावे लागतील? 28 लिहावे लागतील. आणि अशा प्रकारे 30 मधनं मी 28 वजा केले तर उरतात किती? सविता किती उरतात? 30 मधनं 28 गेले 2. मग ह्या 2ला ऋण लिहायचं का धन? चिन्ह कोणतं द्यायचं? तर त्याला चिन्ह येणार धन. कारण की 30 आणि 28 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? 30. आणि 30चं चिन्ह धन आहे. म्हणून आपण इथं लिहिणार +2 म्हणजे धन 2. परत आता प्रश्न पडला, अरे 4च्या पाड्यामध्ये तर 2 येत नाहीत, पण आपण जो दशांश चिन्ह वापरलेला आहे ना 1 नंतर, बघा 1.7 लिहिलंय. मग एकदा जेव्हा आपण दशांश अपूर्णांकाचा वापर करतो म्हणजे टिंबचा वापर करतो, तो आपल्याला काय सांगतो की तुम्ही 1 शून्य वाढवू शकता. म्हणजे 2च्या बाजूला 1 शून्य आपल्याला लिहिता येतो. म्हणजे पुन्हा शून्य लावायची गरज नाही. म्हणजे इथं आपल्याला काय लिहिणार? 4च्या पाड्यामध्ये 20 येतात का? तर 4चा पाडा तुम्हाला येत असेल तर कळेल तुम्हाला. कितव्या स्थानी येतात? बालाजी कोण जॉईन? बालाजी सलगर कितव्या स्थानी येतात? कोण जॉईन झाले सलगर? तुम्ही 5व्या स्थानी येतात. व्हेरी गुड. ठीक आहे, 5व्या स्थानी येतात. म्हणून भागाकारामध्ये येणार 5 आणि 4 पंचे 20. म्हणजे अशा प्रकारे बाकी किती आली? 0. जेव्हा बाकी 0 येतोय तेव्हा भागाकार पूर्ण होतो. पण आपण जेव्हा 4/7 लिहिलंय बघा इथे 7/4 लिहिलंय, याचं उत्तर तुम्हाला किती मिळालं? 1.75. म्हणजे हे तुम्हाला काय सांगितले? 7-5. ऍक्च्युली ते 75 नाही वाचत. दशांश चिन्हानंतरची जी कोणती संख्या आहे ती 1-1 वाचतात. म्हणजे तुम्ही असं वाचलं 1
.75 जसं मी आता थोड्या वेळापूर्वी वाचलं ते चुकीचं वाचलं. ते वाचतात कसं, दशांश चिन्हानंतर येणाऱ्या सगळ्या संख्या एक एक अंकामध्ये वाचायच्या असतात. म्हणजे 1.75 हे वाचन बरोबर आहे. जर तुम्ही असं वाचलं 1.75 ते चुकीचं वाचन आहे. कळलं का? तर तुम्हाला माहिती पाहिजे हो. की दशांश चिन्हानंतर येणाऱ्या सगळ्या संख्या आपण एक एक अंकामध्ये वाचतो. म्हणजे 1.75 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे तुम्हाला इथे शिकवलंय की परिमेय संख्यांचं दशांश रूपात मांडणी करता येते का? तर उत्तर आहे हो, येते. कसं केली जातं की जी छेदामधली संख्या आहे त्या छेदामधील संख्येने अंशाला भाग द्यावा लागतो आणि तो जो भाग येतो ना त्या भागामध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा वापर करतो. मग त्या परिमेय संख्येचं रूपांतरण दशांश रूपात होतं, म्हणजे डेसिमल पॉइंट मध्ये होतं. मग याचं रूपांतर, मग अशा दशांश अपूर्णांकाला काय बोललं जातं? बघा, 7/4 ला जर आपण भागलं 4 ने तर आपल्याला उत्तर काय मिळालं? 1.75 आणि बाकी किती आली? 0. म्हणजे हा भागाकार पूर्ण झाला. पूर्ण झाला म्हणजे हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय का? यस सर. हा, स्क्रीन दिसतीये? नसेल नाही. दिसत, हा नसेल दिसत तर 2 सेकंड मध्ये दिसेल. एक थोडा वेळ लागेल. सर मला दिसते. ठीक आहे, दिसते का स्क्रीन? दिसत हा, मग थम्सअप करा. ठीक आहे, दिसते ना स्क्रीन तर थम्सअपचा इमोजी पाठवा मला. ठीक आहे, मग इथे ज्यांना नसेल दिसत थोडा वेळ थांबा. जर 2 मिनिटांनी नाहीच दिसली तर मला पुन्हा एकदा सांगा, मग मी प्रेझेंट करेन. दिसते म्हणजे सर्वांना दिसते माझी स्क्रीन. ठीक आहे, म्हणजे इथे जो आपण भागाकार केला त्या भागाकारामध्ये बघा शेवटी काय आली? बाकी 0 आली. जेव्हा बाकी 0 येते तेव्हाच त्या भागाकाराचं रूपांतरण खंडित होतं, म्हणजे संपतो तो दशांश रूपाला. मग परिमेय संख्यांच्या अशा दशांश रूपाला काय बोलतो आपण? खंडित दशांश रूप. म्हणजे ज्या ठिकाणी भागाकार केल्यानंतर बाकीमध्ये उत्तर 0 येत असेल तर अशा दशांश रूपाला काय बोललं जातं? खंडित दशांश रूप. म्हणजे परिमेय संख्येचं दशांश रूप 2 प्रकारे मांडता येतं. परिमेय संख्येचं दशांश रूप 2 प्रकारे मांडता येतं. तर ते पहिलं आहे खंडित दशांश रूप, म्हणजे त्याचा एंड होतो. खंडित म्हणजे एंड होणं, म्हणजे संपून जाणं, म्हणजे बाकी 0 उरणं, त्याला खंडित दशांश रूप बोलतो. आणि जो भागाकार करताना उत्तरामध्ये शेवटी 0 येतच नाही, उत्तर फक्त बनतच राहतं, त्याचा भागाकार करायची क्रिया कधीच संपत नाही, त्याला अखंडित बोलतात, ज्याचा एंड होत नाही. ठीक आहे, तर मग आता इथपर्यंत समजलंय असं मला वाटतंय. आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ, जेणेकरून आपल्याला पुढचा भाग समजायला सोपा राहील. मग नवीन संकल्पना म्हणजे परिमेय संख्यांचे दशांश रूप करताना 2 प्रकार आपल्याला मिळतात. एक आहे खंडित रूप आणि दुसरं आहे अखंड आवर्ती रूप. म्हणजे जर भागाकार केला, जसं 7/6 केलं तर 6च्या पाड्यामध्ये 7 तर येत नाहीत, मग 6 एके 6, बरोबर. बाकी उरली किती? 1.
मग दशांश चिन्ह वापरलं. दशांश चिन्ह वापरल्यानंतर जो बाकी उरली आहे एक, त्याच्या पुढे आपण एक शून्य लिहू शकतो. मग 6च्या पाड्यामध्ये बघा, 6च्या पाड्यामध्ये पुन्हा 10 येतात का? नाही येत. बरोबर. मग पुन्हा 6 एके 6. मग 10तनं 6 गेले. मी पुन्हा सांगतोय, हे हा पॉइंट मी इकडे साईडला करून देतोय. बघा इथे भागाकाराचं चिन्ह, इथे 6 लिहिले आपण. ठीक आहे. आणि इकडे आपण 7 लिहिले. मग जर 6ला जर 7ने भागलं तर 6 एके 6. 7च्या खाली आपण 6 लिहिणार आणि वजाबाकी करणार. 7 मधनं 6 गेले, उरतात किती? 1. 1 उरला. मग इथं दशांश चिन्ह दिला. दशांश चिन्ह दिल्यामुळे आपण एक शून्य वाढवू शकतो. मग परत 6 एके 6 भागाकारामध्ये 1 लिहिला. मग 10तनं 6 गेले, उरले किती? 4. ठीक आहे. मग 4 उरल्यानंतर परत जर आपण सोडवलं ती गोष्ट, मग 6च्या पाड्यामध्ये 4 येत नाहीत. दशांश चिन्ह लिहिलेलं आहे म्हणजे आपण शून्य वाढवू शकतो. म्हणजे परत आपण 6च्या पाड्यामध्ये 40 येतात का? तर बाबा नाही येत. 6 6 36. मग परत उत्तर 4च येणार. 6 6 36 केल्यानंतर 40 मधनं जर 36 गेले तर उत्तर पुन्हा 4च येणार. परत उत्तर 4 येणार. म्हणजे अशी घटना सातत्याने होत राहणार. म्हणजे जी गोष्ट परत परत होत राहते त्याला बोलतो आपण अखंडित आवर्ती रूप. म्हणजे अखंड आवर्ती रूप म्हणजे परिमेय संख्याचं जर दशांश रूपात आपल्याला रूपांतरण करायचंय, ठीक आहे, दशांश रूपात रूपांतरण करायचं असेल तर 2 प्रकारे केलं जातं. एक खंडित दशांश रूप आणि एक अखंड आवर्ती रूप. मग अखंडित आवर्ती रूप कसं दाखवतात? तोच भागाकार पुन्हा 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 येत असेल तर त्या कंटिन्यू येतच राहतात. मग आपण काय करायचं? 1.16 आणि त्या 6च्या वरती टिंब लिहायचा किंवा आडवी रेघ मारायची. मग हे कोणतं रूप झालं? अखंड आवर्ती रूप. अखंड आवर्ती रूप मध्ये त्या संख्येच्या वरती काय लिहिला जातो? रेष मारली जाते किंवा टिंब लिहिला जातो. समजतंय का? तसंच उदाहरण होतं 23/99. 23/99 केलं तर भागाकारामध्ये 0.232323 ही घटना कंटिन्यू होत राहते. मग 2-3च्या वरती आपल्याला डॅश करता येईल. समजतंय का? हा भागाकार म्हणजे आज आपण जे शिकलोय, परिमेय संख्येला दशांश रूपात जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याचे 2 प्रकार पडतात. एक खंडित आणि एक अखंडी आवर्तित रूप. समजलंय? पुढे जाऊया आपण. हो हो. ठीक आहे. मग सराव संच 1.3 बरोबर. त्यातलं पहिलं गणित 9/37. आता 9च्या पाड्यामध्ये तर पुढे काहीच संख्या येत नाहीये. बरोबर. 9/37 9/37 हा आपला अपूर्णांक आहे. बरोबर. ह्या अपूर्णांकाचं रूपांतरण आपल्याला दशांश रूपात करायचंय. मग आपण काय केलं? 9 भागाकाराच्या ठिकाणी लिहिला, 37 त्याच्या पुढे लिहिला. बरोबर. 37च्या पाड्यामध्ये तर 9 येत नाहीत म्हणून पहिला 0चा भाग लावला, म्हणून भागाकारामध्ये 0 लिहिला. बघा इथे डोक्यावर, इथे दिसतंय का माझा कर्सर? यस सर. हा पॉइंट दिसतोय का इथे 0 लिहिलायला? मग 0 लिहिल्यानंतर आपण काय लिहिलं? 9तनं 0 गेले, 9 आले. मग नंतर काय लिहिलं? दशांश चिन्ह. मग किती लिहिलं? दशांश चिन्ह. मग दशांश चिन्ह लिहिल्यानंतर आपण बाकी असलेल्या संख्येमध्ये पुढे 0 वाढवू शकतो. एक शून्यच वाढवतो, सगळे शून्य नाही वाढवत. ठीक आहे. मग एक शून्य वाढवल्यावर तिथे झाले 90. मग 90 आल्यानंतर 37च्या पाड्यामध्ये पुन्हा 90 येत नाहीत. मग 37 गुणिले 2 केलं. मग 2 केले म्हणजे 37 गुणिले 2 केलं तर उत्तर येतं 74. बरोबर. मग 90च्या खाली लिहिले आपण 74. भागाकारामध्ये लिहिणार 2. इथे 2 लिहिलाय. ठीक आहे. आणि 74 90 मधनं गेले तर उत्तर येतं 16.
पण दशांश चिन्ह दिलेलं आहे त्यामुळे एक शून्य आपण वाढवू शकतो. म्हणजे उत्तर येणार 160. मग 160 ला पुन्हा 37 ने भागायचंय. मग 160 येतात का 37च्या पाड्यामध्ये? तर बाबा नाही येत. मग तुम्ही काय केलं? 37 गुणिले 4 करून बघितलं. 37 गुणिले 5 केलं तर 160 पेक्षा जास्त उत्तर येतंय. 37 गुणिले जर 4 केलं तर उत्तर येतं 148. म्हणजे 160 मधनं 148 गेले तर उरले किती? 12. 12 उरल्यानंतर शून्याचा एक शून्य आपण वाढवू शकतो कारण की दशांश चिन्ह आपण लिहिलेलं आहे. याचा अर्थ पुन्हा 120 मधनं 120 उत्तर आलंय तर 120 ला 37 ने भागायचंय. मग 37च्या पाड्यामध्ये पुन्हा 120 येत नाही. मग 37 ला 3 ने गुणलं. 3 ने गुणलं तर उत्तर येणार 111. हे 111 उत्तर आल्यानंतर 120 मधनं ते वजा केले 111. उत्तर पुन्हा काय आलं? 9. मग 9 उत्तर आल्यानंतर 243 हे उत्तर पुन्हा रिपीट होणार आहे. बघा इथे पण 9च उत्तर होतं. पण 9च्या पुढे कंटिन्युअस तेच उत्तर येणार. 9 4 3 9 4 3. म्हणजे याचा अर्थ की हीच क्रिया सातत्याने पुन्हा 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 होत राहणार. मग अशा वेळेस अशा दशांश रूपाला काय बोलतो आपण? अखंड आवर्ती दशांश रूप. म्हणजे ह्याचा खंड होत नाही. हे आवर्ती म्हणजे येतच राहील येतच राहील. आवर्ती म्हणजे पुन्हा 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 रिपीट होणं. ठीक आहे, समजलंय का? हे जर हो. नसेल समजलं तर आपण पुढचं एखादं गणित पाहू म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येईल. पण दुसरा प्रश्न असा होता 48 भागिले म्हणजे 48 बोलतोय चुकून झालं. 18/42 दुसरं गणित. सराव संच 1.3 मधलं दुसरं गणित. याचं पण दशांश रूपात करायचंय रूपांतरण. मग आपल्याला सुरुवातीला एवढं माहिती पाहिजे की 18 आणि 42 दोन्हीकडे समसंख्या आहेत आणि समसंख्येला 2 ने किंवा समसंख्येने भाग जातो. पण 18 आणि 42 तुमचे जर पाडेपाठ असतील तर 6च्या पाड्यामध्ये पण 18 येतात आणि 6च्या पाड्यामध्ये 42 पण येतात. बरोबर. म्हणून पहिलं संक्षिप्त रूप द्यायचं. जर भागाकार करायच्या अगोदर सोपं रूप द्यायचं त्याला. मग 18ला 6ने भागलं आणि त्याच संख्येने 42ला पण भागलं तर उत्तर किती आलं? 18ला 6ने भागलं तर उत्तर येणार 3 आणि 42ला पण 6ने उत्तर भागलं तर उत्तर येणार 7. मग हे त्याचं सोपं रूप झालं 3/7. आणि 3/7चा जर तुम्ही भागाकार केला तर उत्तर किती येणार आहे? 0.42851. पुन्हा 571 571 ही क्रिया पूर्ण राहणार आहे. आता हे तुम्हाला होमवर्क आहे. मी छोटं दिलेलं आहे. म्हणजे 3/7 हे गणित तुम्ही असं उत्तर येतं का ते पाहायचंय तपासून. मी इथं डायरेक्ट उत्तर दिलंय पण तुम्ही भागाकार करून बघायचंय. ठीक आहे. फक्त सरांनी सोडवलंय डायरेक्ट उत्तर दिले तसं करायचं नाहीये. परीक्षेला आपल्याला ते सोडवून द्यायचंय. इथे तुम्हाला सोडवण्यासाठी मी तो शॉर्टकट सांगितलेला आहे. 3/7 इकडे कसं आपण सोडवलंय? 9 ला कशाने डिवाइड केलंय? 9 ला 37 ने डिवाइड केलंय ना. हा भागाकार करून दाखवलाय ना असा. तसा तुम्हाला भागाकार करायचा आहे. ठीक आहे. यस सर. ठीक आहे. मग आता पुढे जाऊया आपण. जसं सराव संच 1.3 मधलं गणित आहे 9/14. बरोबर. याचा भागाकार करा आणि भागाकार सोडवून दाखवा. तर हे गणित मी सोडून दाखवतो तुम्हाला एकदा पुढं. म्हणजे तुम्हाला नक्की कळलंय का ते बघूया. 9/14 याचा आपल्याला दशांश रूपात रूपांतरण करायचं. उत्तर आहे आपल्याकडं. उत्तर आलंय 0.6428571. मग ह्याच्यामधला 28571 ही घटना पुन्हा 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 येणार आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण काय मारलंय? रेष मारलेली आहे. मग हे नक्की बरोबर येत आहे का? तर हे तुम्हाला सोडवून दाखवायचंय परीक्षेमध्ये. तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहून आला तर तुम्हाला अर्धाच मार्क मिळणार. 1 मार्क मिळणार नाही. ठीक आहे. मग कसं करायचंय ते बघूया. पहिलं भागाकारामधचं चिन्ह लिहून घेणार. मग इथं कशाला भागायचंय? 9 ला भागायचंय. ते भागाकाराच्या चिन्ह म्हणजे भाज्याच्या ठिकाणी येणार 14. ठीक आहे. मग आता 14च्या पाड्यामध्ये तर 9 येत नाहीत. येतात का? 14 1 14 14 2 28. 9 ही संख्या लहान आहे.
14 ही संख्या मोठी आहे. मग पहिला जो भाग लावणार ना तो आपण लावणार शून्याचा. कशाचा लावणार? शून्याचा. मग भागाकारामध्ये आपल्याला काय लिहावं लागेल? शून्य लिहावं लागेल. बघा मी भागाकारामध्ये काय लिहिलं? शून्य लिहिलं. बरोबर. शून्य लिहिल्यानंतर शून्याचा भाग लावला, 9तनं शून्य गेला, उत्तर आलं पुन्हा 9. मग 9 आल्यानंतर भागाकारामध्ये मी दशांश चिन्ह वापरलं. भागाकारामध्ये जो डोक्यावर लिहितो ना इथे बघा माझा कर्सर दिसतोय तुम्हाला, तिथे मी काय लिहिलंय? दशांश चिन्ह लिहिलं. मग दशांश चिन्ह लिहिल्यानंतर आपण काय करू शकतो? तर जी बाकी असलेली संख्या आहे त्याच्या पुढे शून्य लिहू शकतो. बरोबर. मग 9च्या पुढे जर शून्य लिहिला तर उत्तर किती होईल? 90. जे 9 झाल्यानंतर त्याच्या अगोदर नाही लिहायचं, पुढे लिहायचं. 9च्या उजवीकडे, डावीकडे नाही. बघा तुम्ही परीक्षेमध्ये फक्त गणित पाठ करून जाता आणि शून्य कुठेतरी दुसरीकडे देता आणि मग उत्तर चुकतं. उजवीकडे शून्य वाढवू शकतो, डावीकडे नाही. मग 14चा पाडा. आता तुमच्यातल्या बऱ्याच लोकांचे पाडे पाठ असतील तर हे गणित पटकन सुटतं. पाठ नसेल तर पहिला पाडा लिहावा लागतो आणि मग छोटी संख्या शोधावी लागते, मग तो क्रम शोधावा लागतो. आता 14चा पाडा तुम्हाला माहिती पाहिजेत. 14 एके 14, 14 दुने 28, 14 त्रिक 42, 14 चोक 56, 14 पाचे 70, 14 सक 84 आणि 14 साते किती होतात? 112 ना. हो. मग मला मग 84 लहान आहेत. मग मला इथे काय करावं लागेल? 14 सक 84. 90च्या खाली वजा 84 लिहावे लागतील कारण की दोन संख्यांची वजाबाकी होते. मग 90 मधनं जर 84 गेले तर उत्तर किती आलं? 6. पण आपण भागाकारामध्ये दशांश चिन्ह लिहिलेलं आहे, त्यामुळे जी बाकी राहिलेली संख्या आहे ना त्याच्यामध्ये आपण काय करणार? उजव्या साईडला 0 1 वाढवणार. एकच वाढवायचं आहे, 2 वाढवायचे नाहीयेत. मग आता काय करायचं? 14च्या पाड्यामध्ये 60 येतात का? तर 14च्या पाड्यामध्ये 60 येत नाहीत. मग 14चा पाडा मोजायचा. 14 एके 14, 14 दुने 28, 14 त्रिक पुन्हा 42. बरोबर. आणि 14 चोक 56, 14 पाचे 70. 70 संख्या मोठी होतीये. 14 पाचे 70 घेणार का आपण? नाही घेणार. 14 चोक 56. आता हे मी गणित तुम्हाला सोडवून देतोय. असंच गणित तुम्हाला टप्प्याटप्प्याने सोडवायचंय. सगळी गणितांची उत्तरं आहेत ना तुम्हाला दिलेली आहेत. तुमचा भागाकार नाही चुकला पाहिजे आणि पेपरमध्ये आपल्याला भागाकार करून दाखवायचा आहे तिथे. मग 60 मधनं 56 गेले, उरले किती? 60 मधनं 56 गेल्यावर 4 उरले. बरोबर. मग 14च्या पाड्यामध्ये 4 येत नाहीत. आपण दशांश चिन्ह दिलेलं आहे, याचा अर्थ 4च्या उजवीकडे आपण एक शून्य लिहू शकतो. बरोबर. मग आता 40ला 14ने भागायचंय. मग 40 हे 14च्या पाड्यामध्ये येतात का? तर बाबा नाही येत. 14 एके 14, 14 दुने 28, 14 त्रिक 42. 42 येतात पण 40 येत नाही, मोठी संख्या येते. मग 42 पेक्षा छोटी संख्या कोणती होती? तर 28. म्हणून भागाकारामध्ये लिहिलं 2. बघा डोक्यावर लिहिलंय 2 भागाकाराच्या चिन्हामध्ये. कुठे लिहिलंय? भागाकाराच्या वरती जे आडवी रेष मारली आहे ना त्याच्यावरती किती लिहिलेत आपण? 2 लिहिलेत. बरोबर. आणि खाली 40च्या खाली किती लिहिणार आपण? 28. मग आता इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे. शून्यातनं 8 जात नाहीत म्हणून 4 मध्ये मधला 1 काढला. 4 मधला 1 काढला तर उरले 3. आणि तो 1 कुठे दिला? शून्याच्या डोक्यावर. आता डोक्यावर नाही लिहित मी, बाजूला लिहिलाय. म्हणजे तिथे झाले किती? 10. 10तनं 8 गेले, उरले किती? 2. बरोबर. आणि 3तनं 2 गेले, उरले किती? 1. म्हणजे उत्तर वारले किती आपलं? 12. 12 उत्तर आले ना. बरोबर. मग हे 12 आल्यानंतर पुन्हा प्रश्न येतो की सर की 12 तर पुन्हा 14च्या पाड्यामध्ये येत नाहीत. आता मी हे तुम्हाला समजवण्यासाठी लिहून दिलेलं आहे. तुम्हाला भागाकार वजाबाकी वगैरे सगळं आलं पाहिजे. जर नाही आलं तर मग अवघड होणार, पाडे पाठ करावे लागणार. मग 12 तर येत नाहीत पण आपण वरती भागाकाराच्या चिन्हामध्ये 0 पॉइंट दिलेला आहे म्हणजे उजवीकडे एक 0 आपण वाढवू शकतो.
12च्या पुढे एक शून्य लिहू शकतो उजव्या साईडला, म्हणजे 120 झाले. आता परत 14च्या पाड्यामध्ये 120 येतात का, तर मोजावे लागतील. तर 14च्या पाड्यामध्ये 120 येत नाहीत. किती येतात? 14 8 12 दर्श, म्हणजे 112 येतात. 14 गुणिले 8 केलं तर 112 येतात. मग 120 मधनं 112 गेले तर उरलं उत्तर किती? 8. 8. बरोबर. मग आता 8 उत्तर आल्यानंतर पुन्हा बाकी उरलेली आहे. आपण दशांश चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे पॉइंट दिलेला आहे, म्हणून 8च्या उजवीकडे एक शून्य आपण वाढवू शकतो, म्हणजे 80 आलं. मग 14च्या पाड्यामध्ये पुन्हा 80 येतात का, तर नाही येत. मग 80 पेक्षा कमी संख्या कोणती? 14 5 70. म्हणून भागाकारामध्ये 5 लिहिला आणि 80च्या खाली किती लिहिले? 70. हे पूर्ण क्रिया, हे तुम्हाला क्रिया करावी लागणार आहे. मी डायरेक्ट उत्तर दिलं इथं 0.642857 आणि त्याच्यावरती आडवी रेघ, म्हणजे 2 8 5 7 1. ही क्रिया पुन्हा 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 घडतच राहणार. कळतंय? मग आता ते आपण चेक करतोय. मग नेक्स्ट पॉइंट, 80 मधनं 70 गेले, उरले किती? 10. पण 10 ही संख्या छोटी आहे ना 14 पेक्षा, पण आपण भागाकारामध्ये दशांश चिन्ह दिलेलं आहे म्हणून एक शून्य वाढवू शकतो उजवीकडे. 100 आलं. मग 14च्या पाड्यामध्ये 100 येतात का, तर बाबा नाही येत. मग 14 7 किती? 98. बरोबर. मग आपण 98 तिथे वजा करणार, भागाकारामध्ये 7 लिहिले, 98 खाली लिहिले, परत 98 गेले, उरलं किती? 2. उरलं किती? परत 2. उजवीकडे एक 0 दिला कारण की पॉइंट लावलेला आहे. तर 14च्या पाड्यामध्ये 20 येत नाहीत. मग 14 1 14. बरोबर. मग 14 गेले तर परत उत्तर किती आलंय बघा. 20 मधनं 14 गेले, उत्तर किती आलं? 6 येणार. 6 येणार. मग 6 हे उत्तर कुठे आलेलं आहे आपलं? 6 उत्तर पहिल्यांदा कुठे आलेलं? 60 जिथे लिहिलंय ना तिथे आलं होतं. जिथे आपण 60 लिहिलंय ना तिथे, इथे आले होते 6. मग ही क्रिया इथून पुन्हा परत परत होणार. कळतंय? म्हणजे 2 पासून ही क्रिया परत रिपीट होणार, म्हणून ह्याच्या डोक्यावर आडवी रेष मारली जाते. म्हणजे हा अखंड आवर्ती दशांश रूप आहे. म्हणजे हे परत परत होत राहणार. असं परत गणित तुम्हाला सोडवावं लागतं. म्हणजे इथे 6 उरले, परत मग तुम्ही इथे 0 लिहिणार, मग परत 14 1 14, म्हणून 14च्या पाड्यामध्ये 60 येत नाहीत. मग 14 चोक किती येतात? 56. मग परत तुम्ही 60 मधनं, इथे जो 60 आहे ना त्याच्यामधनं काय करणार? इथे 56 वजा करणार. ठीक आहे. 56 वजा केल्यानंतर परत ही क्रिया, परत 4 येणार, परत हा भागाकार पुन्हा रिपीट होणार. म्हणून इथे 2 8 ही ह्या संख्या पुन्हा रिपीट होणार. 4 2 8 4 2 8 5 7 1 4 2 8 5 7 1 या घटना कंटिन्युअसली रिपीट होणार. मग ह्याला काय बोलतो आपण? अखंड आवर्ती दशांश रूप. म्हणजे ह्याच्यामधली क्रिया पूर्ण भागाकार संपत नाही, ह्याचं उत्तर बाकी काही ना काहीतरी राहतं. ठीक आहे, समजलंय का इथपर्यंत तुम्हाला? ठीक आहे. मग आपल्याला पण याची प्रॅक्टिस जर नाही केली, गुणाकार भागाकार जर तुम्हाला नाही आला, तर मग गणित सुटतील का? तर नाही सुटणार. समजतंय? म्हणजे ही जी गणित आहेत सराव संच 1.3 मध्ये, तर मी चौथं गणित सोडून दिलंय. डायरेक्ट उत्तर दिले. तुम्हाला भागाकार कसा करायचा आहे ते माहितीये का? ह्या पद्धतीने करायचंय. सगळ्या गणितांचा भागाकार भाग लावून दाखवायचा आहे सगळ्या गणितांना. असा जसं मी आता भागाकार आपण केला ना सगळ्यांनी मिळून, असाच भागाकार आपल्याला करत जायचंय आणि उत्तर येतंय का ते बघायचंय. नाहीतर तुम्ही पाठीमागच्या प्रश्नाच्या जसा तुमचा सराव संच संपतो त्याच्या खाली उत्तर सूची दिलेली असते, ती उत्तरं लिहून आला तर तुम्हाला फक्त अर्धा मार्क मिळणार. जर भागाकार नाही केला तर उत्तराला मार्क मिळत नाही. असा भागाकार करून दाखवावा लागतो. कळलंय का? ठीक आहे. मग आता पुढे जातो. 1 मिनिट.
एक मिनिट हा, स्क्रीन प्रेझेंट करतोय. मग आता आपण काय शिकलो त्याच्यावरची प्रश्न उत्तरे पाहूया. ठीक आहे. मग आज आपण काय शिकलो सुरुवातीला, की परिमेय संख्यातील लहान मोठेपणा शिकलो आणि त्याच्यानंतर परिमेय संख्या अंश आणि छेदाच्या रूपात कशा मांडतात ते शिकलो. म्हणजे अंश आणि छेद पण शिकलो होतो. मग परिमेय संख्यांचा जर भागाकार केला तर त्यांचं दोन पद्धतीत रूपांतरण होतं. एक खंडित दशांश रूपात आणि एक अखंडित दशांश रूपात. ठीक आहे. अखंडित म्हणजे त्यांचा भागाकार संपत नाही. तसा एक पहिला प्रश्न आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, शून्याच्या उजवीकडील संख्या धन असतात की ऋण असतात? याचं उत्तर मला प्रवीण देईल. बाकीचे म्यूट वर राहतील. आवाज येतोय का माझा? हो. शून्याच्या उजवीकडील संख्या धन असतात की ऋण असतात? ज्याला उत्तर येते त्याने हँड रेज करायचं आहे. ऋण. तर मी मागच्या वेळेस पण तुला विचारलं होतं, शून्याच्या उजवीकडील संख्या धन असतात की ऋण, तर तेव्हाही तू चुकला होता आणि आताही चुकलाय. यस सविता, काय उत्तर? सर धन आहे. माझं उत्तर धन आहे. उजव्या हाताकडची बरोबर आहे. शून्याच्या उजवीकडच्या ज्याही संख्या असतात ना त्या धन संख्या असतात. प्रवीण, तुला संख्या रेषा माहित नाही का? संख्या रेषेच्या उजवीकडच्या सगळ्या म्हणजे शून्यापासून उजवीकडे जर गेलो आपण तर धनसंख्या मिळतात आणि शून्यापासून जर डावीकडे जर गेलो तर आपल्याला ऋण संख्या मिळतात. म्हणून आपलं पहिलं उत्तर काय आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे धन. शून्याच्या उजवीकडील ज्या संख्या असतात त्या धनसंख्या असतात. पुढचा प्रश्न कोण सांगेल बरं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं? -5/2 आणि 0 यामध्ये मोठे कोण आहे? या मोठे कोण प्रश्नचिन्ह आहे. उबाळे, तू सांगू शकते का? -5/2 आणि 0 यांच्यामध्ये मोठे कोण आहे? उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, सांगणं गरजेचं आहे ना. मी चुकलेल्या उत्तराला तुम्हाला सांगतो की हे उत्तर चुकलंय, काय चुकलंय ते. उबाळे, सांगू शकतेस का? 2. 2 आहेत का? -5/2 मोठे आहेत का हे? असं तुझं उत्तर आहे का? बालाजी सलगर म्हणून कोण जॉईन आहे? सांगू शकता का उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं? -5/2 आणि 0 यामध्ये मोठे कोण आहे? प्रवीण, तू सांगू शकतो का? सर कुठे आहे? प्रश्न क्रमांक 2 हा स्क्रीनवरच आहे. दिसत नाही का स्क्रीन माझी? -5/2 आणि 0 याच्यामध्ये मोठे कोण आहे? हा सविता. 5/2. कसं? प्रवीण परत उत्तर चुकलं. ऋण आहेत ना ते. हा सविता, सांगू शकते का उत्तर? सर 0. 0 का? 0 बेटा? उत्तर बरोबर आहे पण का? सर धन चुकलं तर चुकू दे. ही संख्या मोठी असते. 0 हा धन आहे. नाही बेटा, शून्याला कोणतंच चिन्ह नाहीये. 0 धन पण नाही आणि 0 ऋण पण नाही. संख्या रेषा आपण काढतो ना तर संख्या रेषेच्या उजवीकडच्या संख्या, आता -5/2 काढायचं म्हटलं तर शून्याच्या डावीकडे येतील का शून्याच्या उजवीकडे येतील?
सविता, वजा 5/2 जर आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे तर ते शून्याच्या डावीकडे दाखवले पाहिजेत का शून्याच्या उजवीकडे? हा तुलाच प्रश्न विचारला. डावीकडे. कुठे? डावीकडे. हा, मग शून्याच्या डावीकडच्या संख्या, हा, शून्याच्या डावीकडे ज्या संख्या असतात त्या लहान असतात. मग शून्य उजवीकडे आला, मग उजवीकडच्या संख्या मोठ्या असतात. कळतंय? तर शून्याकडच्या उजवीकडच्या म्हणजे जी उजव्या साईडला संख्या असते, जसं की आपण 4 आणि 5 बघितलं. ठीक आहे, 4 आणि 5 मध्ये उजवीकडे कोण आहे आणि डावीकडे कोण आहे? 4 आणि 5च्या तुलनेमध्ये 5 उजवीकडे असतील ना आणि 4 डावीकडे असतील. संख्या रेषा काढली तर, संख्या रेषा म्हणजे आडवी ओळ काढायची, मध्ये शून्य दाखवायचा. संख्या रेषा बघा, मी तुम्हाला दाखवतो संख्या रेषा. ही पाहिली नाही का संख्या रेषा? ही बघा इथे दिसली का तुम्हाला? स्क्रीन दिसते? येस सर. हा, मग उजवीकडच्या संख्या ज्या असतात त्या मोठ्या असतात, डावीकडच्या संख्या असतात त्या छोट्या असतात. विसरलात का? म्हणून जे पुढचं जे प्रश्न नाही होता सर. या ठिकाणी जे सांगितलेलं, तुम्ही अभ्यास करत नाही याचा अर्थ की तुम्ही फक्त पाठांतरावर लक्ष देताय, गणित पाठ करताय. गणित पाठ करायची गोष्ट नाहीये, ते विसरणार. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार. प्रॅक्टिस नसेल तर मग गणित नाही सुटणार. मग वजा 5/2 आणि 0 याच्यामध्ये मोठे कोण आहे? तर याच्यामध्ये मोठा आहे 0. चला, ए आणि बी, ए इज लेस दॅन बी असेल तर वजा ए आणि वजा बी मध्ये संबंध काय असेल? म्हणजे ए हा बी पेक्षा लहान आहे. आता मी एचं चिन्ह नेगेटिव्ह करतो आणि बीचं चिन्ह पण नेगेटिव्ह करतो, तर याच्यामधला संबंध काय असेल? उलटी क्रिया होते. जे चिन्ह जे आहे ते बदलतं, ते उलट होणार. म्हणजे ए हा लहान होता आणि बी मोठा होता ना, तर इथं वजा ए मोठा होणार आणि बी हा छोटा होणार. म्हणून मगरीचं तोंड एच्या साईडला उघडलंय. बरं, आता चौथा प्रश्न बघा. 4/5 आणि 8/10 यांच्यामध्ये लहान कोण आहे? कोण सांगेल बरं? शेवटचा प्रश्न. ठीक आहे, यस सविता. 4/5. अजून कोण सांगेल? उत्तर चुकले सविता. 4/5 आणि 8/10 याच्यामध्ये मोठं कोण आहे? येस प्रवीण, सांगू शकतो का उत्तर? हो, 8/10. हा सांग. 8/10. चुकलंय तुझं पण उत्तर. कसं ते बघा. 4/5 आणि 8/10, 4 ला जर आपण कितीने गुणलं तर उत्तर 8 येईल? 2 ने गुणलं तर. मग जर अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणलं तर त्याचं मूळ रूपात बदल होत नाहीत. या दोन्ही संख्या कशा आहेत? समान आहेत ना. 4 ला 2 ने गुणा आणि 5 ला पण 2 ने गुणा. उत्तर किती येणार? 8/10. आणि 8 ला आणि 10 ला जर 2च्या पाड्याने भागलं तर 8 एके 8, 8 चोक सॉरी बे एके बे, बेचोक 8. म्हणजे भागाकार कितीचा लागतो? 4चा. बे पंचे 10, भागाकार किती लागतो? 10 ला. परत 5चा, म्हणजे 4/5च उत्तर येत आहे ना. ह्या दोन्ही मध्ये कोणीच मोठं नाही आणि कोणीच लहान नाही. दोन्ही संख्या कशा आहेत? समान आहेत. दोन्ही 4/5 आणि 8/10 हे दोन्ही कसे आहेत? समान आहेत. हे शिकवलंय ना मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी. येस. हे बघा इथे. विसरलात का काय? अंक बदललेत फक्त मी. 3/5 व 6/10 या परिमेय संख्या आहेत, त्यांची तुलना करा. त्याला जर 2 ने गुणलं आणि उत्तर तेवढंच येतंय, किंवा 6 ला आपण भागलं 2 ने तरी उत्तर किती येणार? आणि 10 ला पण 2 ने भागलं तर उत्तर किती येणार? 3/5च येणार ना. समजतंय का? ठीक आहे. तर आता तुम्हाला होमवर्क आहे की यातली जी काही बाकीचे गणित असतील, ठीक आहे, ती तुम्ही सोडवायचे. मी पुढच्या लेक्चर मध्ये इथूनच सुरुवात करणार आणि पुढचा अभ्यास बघणार. ठीक आहे. मग आज आपण शिकलो
परिमेय संख्यांचा क्रमसंबंध आणि दशांश रूप. जे अंक पुन्हा पुन्हा येतात, भागाकार पूर्ण होत नाही, त्याला बोलतो अखंड आवर्ती दशांश रूप. ज्याचा भागाकार पूर्ण येतो, बाकी शून्य उरते, त्याला बोलतो खंडित दशांश रूप. हे तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. आणि ही जी गणितं आहेत, ठीक आहे, ही गणितं तुम्हाला सोडवायची आहेत. हे होमवर्क आहे आजचा. कराल आज एवढं? हो. ठीक आहे. मॅडम तुम्हाला ग्रुपवर अभ्यास पाठवतील. आजपर्यंत इथेच थांबू आणि उद्या पुन्हा माझं लेक्चर असेल तर ह्याच टायमिंगला असल्यावर तुम्हाला उत्तर देता आली पाहिजेत. ठीक आहे. अभ्यास पूर्ण करायचा आहे, जो काय अभ्यास मी दिलेला आहे तो. चला बाय, गुड नाईट. गुड नाईट सर. बाय.